तर वंचित सोबत आल्यास 4 ते 5 जागा देणं शक्य होईल असं म्हणतायत शरद पवार। वंचित सोबत आल्यास आम्हाला आवडेलच असंही पवारांनी म्हटलंय। अनौपचारिक गप्पांमध्ये लोकसभेबाबत शरद पवार यांनी हे मोठे विधान केलंय। रासप सोबत आल्यास माढाची जागाही देण्यास तयार असल्याचं शरद पवार म्हणाले। लोकसभेच्या तोंडावर जानकरांना सुद्धा शरद पवार यांनी आवाहन केलंय। तर एकीकडे आपण बघतोय आंबेडकरांनी सोबत यावं, 4 ते 5 जागा देणं त्यांना शक्य असल्याचं शरद पवार यांनी अनौपचारिक गप्पांमध्ये म्हटलेलं आहे। तर जानकरांना सुद्धा त्यांनी आवाहन केलेलं आहे, माढ्याची जागा आम्ही त्यांना देऊ असंही त्यांनी म्हटलेलं आहे। पण जानकरांनी त्यांच्या सोबत आल्यास ही माढ्याची जागा आम्ही त्यांच्यासाठी सोडू असंही विधान हे शरद पवार यांनी केलेलं आहे। आणि त्यामुळे अर्थातच शरद पवार यांचं हे विधान अनौपचारिक असलं तरी सुद्धा महाविकास आघाडीची जेव्हा एकत्रित बैठक होईल त्या बैठकीत काय निर्णय होतो हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे। एकूण 42 जागांसंदर्भात महाविकास आघाडीचा ठरलेला आहे असंही कळतंय। मात्र तरीही अजून 6 जागांचा तिढा कायम आहे आणि त्यातच आंबेडकर सांगतात त्याप्रमाणे अजूनही अनेक जागांचा तिढा हा कायम आहेच आहे। तर वंचित सोबत आल्यास 4 ते 5 जागा देणं शक्य होईल असं स्वतः शरद पवार यांनी म्हटलंय। मुंबईची 6 आणि 7 मार्चला मुंबईमध्ये बैठक होणार आहे। तर वंचित सोबत आल्यास आम्हाला आवडेलच असंही शरद पवार यावेळी म्हणाले। अनौपचारिक गप्पांमध्ये पवारांनी हे मोठं वक्तव्य केलंय। तर रासप सोबत आल्यास माढाची जागा देण्यास तयार असल्याचंही त्यांनी जानकरांना म्हटलंय।